आगमन प्रसंगी या अनोख्या अनुपम अशा ज्ञान सिंचनाच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। कार्यक्रमाच्या या व्यासपीठावर आपल्यातीलच उपस्थित वरिष्ठ सहकारी आपले वरिष्ठ सल्लागार श्री सुधीर बोंगे साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं। त्याचसोबत मी पी सुब्रमण्यम साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आज व्यासपीठावर स्थान ग्रहण करावं। आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत। तणाव व्यवस्थापन हा सर्वांच्या तुमच्या आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे। काम करताना किंवा साधारणपणे जीवन जगताना सर्वच पैलूंवरती सर्वच दृष्टिकोनातून अनुषंगाने आपल्याला तणावाचा सामना होतो, तणावाची ओळख होते। त्याच संदर्भात या कार्यक्रमाचं आज आपल्याला विशेष मार्गदर्शन देण्यासाठी आपल्यासोबत प्रमुख वक्ते माननीय नवनाथजी गायकवाड आणि श्री प्रशिक गायकवाड आज आपल्यासाठी उपस्थित झाले आहेत। या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या परम श्रद्धेय मोठे भावांच्या प्रतिमेला सुती हार अर्पण करून करावी अशी मी सर्व स्टेजवरील व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन। कृपया आपण प्रतिमेला सुती हार अर्पण करावा। आपल्याला जनरली अनुभवाला येणारा तणाव निश्चितच एक प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातला आपण अनुभवला आहे, यात काहीच वाद नाही। कारण आपण सर्व निर्मितीचे सहभागी आहोत, निर्मितीचे साथीदार आहोत। निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनाच तणावाची सुरुवातीपासूनच ओळख होऊन जाते आणि निश्चितच आपल्या समूहातील सर्व सहकारी तर या गोष्टीला धैर्याने सामोरे गेले आहेत आणि सर्वांनी हे व्रत अंगीकारलं। मोठ्या भाऊंनी दिलेल्या या व्रताप्रमाणे सर्वांनी या ताणतणावाची आपल्या पूर्वीपासून एक आपला पिंड बनवण्यासाठी म्हणजे मदत घेतलेली, त्यात काहीच वाद नाही। आपला निर्मितीचा संबंधित असा ताणतणाव पण तरी सुद्धा पारंपरिक क्षेत्रामध्ये पारिवारिक क्षेत्रामध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं। त्यात नेमकं आपण कसं सामोरे जावं हे आज एक कुशल मार्गदर्शकाकडून आपल्या सर्वांना शिकायला मिळणार आहे। ते नवनाथजी गायकवाड आज आपल्यासोबत आहेत। या सुप्रसिद्ध वक्त्यांनी ते प्रेरक वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत। यांनी आतापर्यंत जवळजवळ 2400 ते 2500 प्रोग्राम्स कार्यक्रम या क्षेत्रामध्ये राबवलेले आहेत, ज्याच्यामध्ये संमोहन विद्या आणि समुपदेशन या दोन महत्त्वाच्या साधनांचा त्यांनी प्रभावीपणे उपयोग करून बऱ्याच कुटुंबांना एक मार्गदर्शक दिशा दिली। बऱ्याच रुग्णांना, मनोशारीरिक रुग्णांना एक दिशा देण्याचं काम त्यांनी प्रभावीपणाने केलेलं आहे। अशा या प्रसिद्ध वक्त्यांची आज आपल्याला सुसंधी लाभणार आहे, ज्यांनी आजपर्यंत यशदा, त्याच्यानंतर CTI, CPR किंवा मिटकॉन अशा बऱ्याच प्रगतिशील व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून हे कार्य केलेलं आहे आणि आजही ते त्यांना त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करतात। आजपर्यंत साधारणतः या प्रसिद्ध व्यक्त्यांच्या हातून 3.5 लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं। 1 लाख व्यावसायिक कुशल सहकार्यांना म्हणजे आपल्या सभी क्षेत्रातल्या सर्व लोकांना मिळालेलं आहे, जे सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। अशा सर्वांना यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर 5000 मनोशारीरिक रुग्णांना त्यांनी आजपर्यंत मार्गदर्शन देऊन बऱ्याच समस्यांवरती ज्याच्यामध्ये फक्त समस्याच नाही तर सवयी
किंवा जी व्यसनं आहेत त्या क्षेत्रामध्ये आपण त्यांच्यावरती कसा काबू मिळवू शकतो, कशी प्रगती साधू शकतो, संतुलन मनाचं साधू शकतो, या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि तीच आपली ओळख बनत असते. परमश्रद्धेय मोठ्या भाऊंच्या विधानांवर जर आपण विश्वास ठेवून काम करणार, तुम्हाला कल्पना असेल की मोठ्या भाऊंचं एकच तत्व होतं की माणसाची ओळख त्यांच्या कामाच्या दर्जावरून ठरत असते. आणि कामाचा दर्जा जितका उत्तम तितकी माणसाची ओळख अतिउत्तम असते. पण कामाचा दर्जा हा बेसिकली तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत असा भाग आहे. तर या दोघांचं संतुलन साधण्याचं कसं ज्याला जमतं तोच कामाचा दर्जा देऊ शकतो. आणि प्रामुख्याने आपल्या उद्योग समूहातील सहकार्याचा जर तुम्ही विचार कराल तर त्यांनी नक्कीच बऱ्याच अंशी या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे. आणि आपण व्यवस्थापन त्या दृष्टीने आजपर्यंत काम करत आली. प्रत्येक वेळेला आजपर्यंत आता सुद्धा सर्व भाऊ लोक, अशोक भाऊ, अनिल भाऊ, अजित भाऊ, अतुल भाऊ, हे सगळे लोक फक्त प्रामुख्याने विचार काय करतात, सहकार्याचा जेव्हा जेव्हा विषय येतो त्या वेळेला ते एकच विचार करतात की हा मनुष्य निर्व्यसनी कसा असला पाहिजे, हा मनुष्य मनाने शरीराने स्वस्थ कसा असला पाहिजे. या क्षेत्रामध्ये त्याच्यासाठी काय काय कामं आपल्याला करणे आवश्यक आहे ते आपण व्यवस्थापकीय क्षेत्रांमध्ये ते करत असतो, राबवत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आपण बरेच प्रोग्राम हाती घेत असतो. आणि आजचा कार्यक्रम सुद्धा हाच अशा विषयाचा एक परिपाक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक सुसंधी मिळणार आहे. आपल्या समस्या हजार असतात, समस्या हजार आहेत तर 10,000 त्याला समस्या सोडवण्यासाठी चाब्या असतात याची आपल्याला बऱ्याच वेळा कल्पना नसते. म्हणून आपण त्याच्यामध्ये गुरफटून जातो. आणि तीच संधी आपल्याला उजळणी करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. तसंच बेसिकली आपण एक महत्त्वाचा अजून मुद्दा विचारात घ्यायचा आहे की काम करताना आपल्याला आपल्या कार्यसंस्कृतीप्रमाणे जसं भाऊंनी सांगितलं की स्ट्रेस अँड स्ट्रेन दीज आर दी टू कंपोनंट्स. म्हणजे ताण आणि तणाव हे दोन आपल्या कार्यक्षेत्राचे वाहनाचे जे आहे कार्य कौशल्याचे दोन चाक आहेत, दोन पैलू आहेत की जे आपल्याला सेपरेट आउट करताच येऊ नाही शकत. अशा या दोन विषयांना हाताळताना आपल्याला आपलं शारीरिक संतुलन साधताना ती एक प्रार्थना करावी लागते. आणि या प्रार्थनेचा ज्या वेळेला आपण विचार करतो प्रामुख्याने गायकवाड साहेबांना मी आवर्जून इथं सांगू शकतो की आम्ही कामाची सुरुवात करताना प्रथम आमच्या इथं प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक प्रिमायसेसमध्ये, कारखान्यांमध्ये पसायदान म्हटलं जातं. पसायदान ही सुद्धा प्रार्थनेचं एक स्वरूप आहे की ज्याच्याने आपण मनोशारीरिक बदल घडवून आणून त्या माणसाचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य तिथं मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. ही एक प्रार्थना आहे. आणि आपल्याला या प्रार्थनेच्या माध्यमातून चांगल्या सवयी लागतात. चांगल्या सवयी लागल्या तर चांगलं कुटुंब घडवू शकतो. चांगलं कुटुंब घडलं तर यश प्रगती साध्य करणं आपल्याला सहज शक्य असते. आणि त्याचा जसा वैयक्तिक स्तरावरती फायदा होतो तसंच कंपनी स्तरावरती सुद्धा आपल्याला फायदा होत असतो. या प्रार्थनेला आपण महत्त्व द्यायला पाहिजे. जाता जाता दोनच वाक्य आपल्यासमोर कवी वसंत बापटांच्या कवितेतली म्हणतो की ज्याच्यामध्ये म्हटलंय की देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य ही आराधना. या विषयांवरती, या विश्वासांवरती, या काव्यरचनेवरती आम्ही विश्वास ठेवून कार्य करत असतो. आणि त्याच संबंधामध्ये आज आपल्याला हा एक सुवर्ण योग मिळालेला आहे. नवनाथ गायकवाड साहेबांचं मी या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करण्यासाठी आपले माननीय सुधीर बोंगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नवनाथजी गायकवाड साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने, व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार स्वागत करावं. त्याचप्रमाणे मी श्री सुब्रमण्यम साहेबांना विनंती करेल की त्यांनी प्रशिक गायकवाड यांचं सुद्धा स्वागत करावं. श्री प्रशिक गायकवाड हे नवनाथ गायकवाड साहेबांचे सुपुत्र आहेत की ज्यांनी ह्याच क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवण्याचा निश्चय केला. US त्यांनी काउन्सिलिंगचे बरेच प्रोग्राम आजपर्यंत केले आहेत. यांनी आजपर्यंत जो 350-400 काउन्सिलिंगचे प्रोग्राम किंवा असे ट्रेनिंग प्रोग्राम या क्षेत्रामध्ये केले. त्यांचं स्वागत करण्यासाठी सुब्रमण्यम साहेबांना विनंती करेल. त्यांचा सुद्धा आज आपल्याला मार्गदर्शनाचा या ठिकाणी लाभ होणार आहे. आता या विषयासंदर्भामध्ये मला निश्चित खात्री आहे थोडंसं ऊन वाढलं होतं, थोडंसं ताणतणाव पण वाढलेला होता. त्याच क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं हे आता तुम्ही स्वतः ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे सर्व व्यवस्थापन झालं या कार्यक्रमाच्या स्थळी सुद्धा. याच्यावरून आपण आपल्या सर्वांना जाणीव होईल की ऊन होतं तरी सुद्धा आम्ही शांततेने बसून इथं व्यवस्थित इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. हे एक जवळचं उदाहरण. आणि त्याचबरोबर मी खात्रीशीररित्या सांगू शकतो की हा कार्यक्रम आहे हा आगळा वेगळा आहे. आणि या वक्त्यांचाच आत्मविश्वास असा आहे की आता पुढचे साधारणतः 3 तास
त्यांच्या बोलण्याच्या किंवा त्यांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांना खात्री आहे की एकही प्रेक्षक इथून हलणार नाही, जागेचा तुसभर सुद्धा हलणार नाही, अशा पद्धतीने ते वातावरण निर्मिती करण्यासाठी सक्षम आहे असा त्यांचा आत्मविश्वास आहे. या निमित्ताने मी त्यांना आता विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाची सूत्र आपल्या हाती घ्यावी आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू. त्यातपूर्वी श्री सुधीर बोंगळे साहेब आपल्याला 2 शब्द सांगतील. साधारणतः नवनाथ गायकवाड यांचं भाषण 2 तास झाले, त्यामुळे मी 2 मिनिटाचं आधी प्रास्ताविक करतो आणि त्यांचं स्वागत करतो. तुका म्हणे होय मनाशी संवाद आणि आपुलाची वाद आपणासी. आपण आपल्या मनाशी जर बोलत गेलो आणि ते मन जर प्रामाणिक असेल आणि त्या आतल्या आवाजाचं आपण काही ऐकणार असू तर आपल्याला ताणतणावाचा प्रसंग कधीच निर्माण होणार नाही. विषय ताणतणावाचा आहे. आपण आपल्या मनाशी बोलत नाही, आपण आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहत नाही, म्हणून आपल्याला टेन्शन्स येत राहतात. आपला प्रामाणिकपणा हा आपण कुठेतरी गमावून बसलेला असतो आणि म्हणून चिंतेनं आपलं घर आपल्यालाच खायला उठतं. इथं प्रत्येक जण आपापल्या घरात आणि प्रत्येकाचा दरवाजा बंद आहे. इथं प्रत्येक जण आपापल्या घरात आणि प्रत्येकाचा दरवाजा बंद आहे, तरी एकोप्यावर बोलणं हा प्रत्येकाचा छंद आहे. आपण आपल्या मनाशी बोलतो, पण ते जे सांगतं ते ऐकत नाही. संवाद आज तुमच्या आणि आमच्यातल्या माणसातला संवाद हरवलेला आहे. मनमोकळेपणानं आपण एकमेकांशी बोलत नाही. खरं तर संवादानं स्नेह अधिक घट्ट व्हायला मदत होते. विसंवादाचे दरवाजे तटातट तुटतात. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काय म्हटलं मुक्ताबाईंनी त्यांना? आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहा, आपलं मन खुलं करा, हा संवाद मनमोकळा करा. तुम्ही तुमच्या इप्सित ध्येयाकडं निश्चितपणानं जाऊ शकाल. आजचा ताणतणावावरचा खरा प्रभावी उपाय संवाद आहे आणि तो बंद आहे. आपण व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवर काय वाटेल ते बोलतो, पटापटा पटापटा बटणं दाबतो, पण त्याच्यातनं संवाद घडत नाही. त्याच्यातनं आपला अहंकारच प्रकट होत असतो. या अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या जीवा, ह्या भावनेनं तुम्ही जर उभं राहिलात तर तुमचा संवाद सुद्धा प्रभावीपणानं होईल. नवनाथ गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. 2 तास आपण शांतपणानं लक्ष देऊन ते ऐका. जेवढं ग्रहण करता येईल तेवढं करा. कंपनीनं आपल्यासाठी हा कार्यक्रम मुद्दाम ठेवलेला आहे. आपण जेवढं घ्याल त्यात कंपनीपेक्षा आपला जास्त फायदा आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो, माइक चेक. हॅलो, थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार मित्रांनो. नमस्कार म्हटलं खरं म्हणजे कोणी कोणाला पहिल्यांदा नमस्कार टाकायला पाहिजे? तुम्ही मला की मी तुम्हाला? तुम्ही नाही, चूक आहे. मीच तुम्हाला नमस्कार टाकायला पाहिजे. याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्याकडे बघा, एसटी डिपार्टमेंटवाला म्हणतो प्रवासी आमचं दैवत आहे, आरोग्य विभाग म्हणतो रुग्ण आमचं दैवत आहे, दुकानदार म्हणतो ग्राहक आमचं दैवत आहे. का बरं रुग्ण, ग्राहक किंवा प्रवाशांना दैवत म्हणतात सांगा? का बरं दैवत म्हणतो आपण? सांगता येईल का? पुढचे लोक बोला थोडेसे. का बरं दैवत म्हणतो? कारण ज्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला काहीतरी मोबदला मिळतो, पैसा मिळतो, नाही का? तर सेवा देणारा सेवक आणि सेवा घेणारा दैवत, बरोबर आहे? मी पण आपली सेवा देणार आहे आणि जैन इरिगेशन मला काहीतरी मानधन देणार आहे. म्हणजे मी फुकट सेवा देणार नाही. मग मी जर माझी सेवा फुकट देत नसेल तर माझं इथं दैवत कोण आहे? तुम्ही आहात. म्हणून पहिल्यांदा मीच तुम्हाला नमस्कार टाकायला पाहिजे. मग काही ऑफिसमधले स्टाफ किंवा बाकीचे लोक आहेत त्यांच्यासाठी पण प्रश्न विचारतोय. आपल्याकडे येणारा हा पूर्ण स्टाफ, अधिकारी वर्गांसाठी बोलतो, स्टाफचे लोक किती आहेत? हात वर करा. अधिकारी वर्ग, स्टाफ. मित्रांनो, आपण यांची सेवा करतो म्हणून आपल्यालाही 2 पैसे मिळतात, पगार मिळतो, बरोबर आहे? मग आपलं दैवत कोण आहे? तर हा सगळा कर्मचारी वर्ग आहे आपला. मग पहिल्यांदा यांनी तुम्हाला नमस्कार टाकावा की आपण त्यांना नमस्कार टाकावा? एक्झॅक्टली. पण असं होतं का? नाही. तोच आपल्याला नमस्कार साहेब म्हणतो. जर देवच आपल्याला नमस्कार टाकत असेल तर देवाचे देव होण्याची योग्यता आपल्यामध्ये असली पाहिजे. एम आय राईट? मित्रांनो, लक्षात ठेवा, आजपासून करून पहा. फार छोट्या छोट्या टिप्स मी देणार आहे. आता साहेबांनी बोललं की संवाद चुकलेला असतो.
संवादाच्या दोन प्रकार आहे, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, शाब्दिक आणि अशाब्दिक. सगळ्यांना टेन्शन येतं की नाही मित्रांनो? येतच नाही. ते स्ट्रेस आणि स्ट्रेन कळला नसेल म्हणून टेन्शन शब्द सोपा आहे, सगळ्यांना कळतो. ताणतणाव येतो. येण्याचे कारण खूप आहेत. जास्त काम आहे, आर्थिक अडचण आहे, नाही का? कशाहीमुळे येतो? माझा एक मित्र मला बोलला, माझी बायको जर हसली तर मला टेन्शन येतं यार. बोलला आता प्रॉब्लेमच आहे की नाही? म्हटलं का रे बाबा हसत नाही का? हसते म्हणे, पण केव्हा हसते? 28-29 तारखेला सुरू करते, 3-4 तारखेपर्यंत हसते, नंतर काही हसतच नाही. बोल. मी म्हटलं मित्रा मध्ये नाही हसत का रे? मध्ये हसली तरी टेन्शन येतं. बोललाय. म्हटलं का? मध्ये हसली तर समजायचं बाजूच्यांकडे काहीतरी नवीन आणलं, आपल्यालाही आणावं लागतं की काय? टेन्शनच आहे. किंवा हिचे नातेवाईक येतात की काय? अरे तो मला बोलला, नवनाथ मला असं वाटतं आपल्या बायकोने रोज थकून गेलो काम करून तर गेल्याबरोबर हसून चहा नाश्ता दिला. रोजच हसावं रे. हसून चहा नाश्ता दिला तर ताणतणाव कमी होईल की नाही, टेन्शन कमी होईल की नाही? मला बोलला. खरंच सांगा मित्रांनो, तुम्ही घरी गेले आणि बायकोने हसून चहा नाश्ता दिला तर थकवा कमी होईल की नाही? मी म्हटलं त्याला बरोबर आहे मित्रा, तुला वाटतं आपल्या बायकोने रोज हसून चहा नाश्ता द्यावा. मित्रा ती पण दिवसभर काम करून थकलेली असते रे. तिलाही वाटत असेल येताना आपल्या पतीने एखादी वेणी किंवा एखादा गजरा घेऊन जावा. तू घेऊन जातोस का? तर तो काय बोलला, अरे आपलीच बायको कशाला न्यावा लागतो, म्हणजे दुसरीसाठी घेऊन जा, याचा अर्थ असाच होतो. मग म्हटलं मित्रा तिलाही वाटत असेल आपलाच नवरा कशाला हसायचा, हसेल की दुसऱ्या सोबत? एकतर्फे विचार करून चालेल का? नाही, दोघांकडून विचार पाहिजे, नाही का? जनरली बघा इथं महिला पण आहेत, काही महिला म्हणत असतात, अनमॅरिड किती लोक हात वर करा. माझं प्री मॅरिटल काउन्सिलिंग चालतं. लग्नाआधीच काही गोष्टी माहित असेल ना तर लग्नानंतर भानगडीच होत नाही. जनरली मॅरिड महिला आपल्या बायका आपल्याला म्हणत असतात, मी आहे म्हणूनच तुमच्या घरात नांदते, दुसरं कोणीच नांदलं नसतं. बरोबर आहे? आणि तुमचे नवरे पण आपल्याला म्हणत असतात, मी आहे म्हणूनच तुला नांदवतो, कुठंच टिकली नसती. फरक इतकाच आहे की बाया जोरात म्हणतात, आम्ही साया बसलो तरी मनातल्या मनात म्हणतो. जोरात म्हणायची काय हिंमत आहे? बरोबर आहे? ती जी जोरात म्हणते त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात, आणि आपण मनात म्हणतो त्याला नॉन व्हर्बल, म्हणजे शाब्दिक. ती जी बोलते ते शाब्दिक, आणि आपण जे मनातल्या मनात करतो तो अशाब्दिक. समजलं? फार सोप्या भाषेत सांगतो, सगळं सोपं सांगणार आहे मी, काही कठीण नाही. आपल्या मेंदूचं एक सूत्र आहे मित्रांनो, आपण एकमेकाला कधी सोडत पण नाही. माझं प्रामाणिक मत आहे, जो व्यक्ती कुटुंबामध्ये सुखी असेल तोच प्रसन्नचित्ताने ऑफिसमध्ये किंवा कुठेही काम करू शकतो. आय राईट? म्हणून पहिल्यांदा कुटुंबावर जोर द्या. मी इथं कुटुंबावर, कंपनीचं भलं होतं काय होतं हा विचार आपल्याला नंतर करायचा. पहिल्यांदा आपण आपल्या कुटुंबासाठी करू. कारण मित्रांनो, पैशाने सुखी होता येत नाही. 12,000 करोडची प्रॉपर्टी तुम्हाला माहित आहे, आपल्या मुलाला दिली आणि मुलांनी घराचं भाडं जे आहे ते पण नाही भरलं. रस्त्यावर फिरताना आपण टीव्हीवर पाहिलं. नाव आपल्याला घ्यायचं नाही, सगळ्यात जगजाहीर आहे. IAS IPS ऑफिसर, म्हणजे ज्याला करिअर म्हणतो, कलेक्टर SP, हे गोळ्या घालून घेत आहे. म्हणजे करिअरनी किंवा मोठ्या पदावर सुद्धा सुखाने राहता येत नाही. एक करोडपतीची महिला मुंबईमध्ये मरून पडली, सापळा झाला, मुलाला माहीतच नाही कधी मेली. आता तर मित्रांनो, अध्यात्मामध्ये संत भैयू महाराज, इतका मोठा माणूस, लोकांना ज्ञान देणारा माणूस, पण कौटुंबिक कलह, एक वाक्य फार महत्वाचं लिहिलं आहे. कौटुंबिक कलहामुळे स्वतःला गोळी मारून घेतली. फार दुःखद घटना आहे. मला फार वाईट झालं, कारण मी त्यांच्या व्याख्यानाला होतो. मी बऱ्याचदा आम्ही बोललो एक दोनदा इंदोरमध्ये. फार वाईट झालं. मग मला असं वाटतं की हा पैसा, प्रसिद्धी किंवा तुमचं हे अध्यात्म वगैरे ह्याच्यातून जे काय होतं हे काही आपल्याला आनंदाने जगवू शकत नाही. मग काय करता येतं? तुम्ही जर कुटुंबात सुखी असाल तर सगळ्या ठिकाणी आनंदाने काम करता येतं आणि आहे तिथेच राहता येतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. पैशाने सुखी होतात नाही, आहो तिथेच आपण सुखी राहू शकतो. मग काय होतं? मग त्यासाठी आपलं एक मेंदूचं सूत्र आहे, ते लक्षात ठेवा. ताणतणाव कमी करण्यासाठी एक सूत्र सांगतो, आपण कितीही काम केलं तरी थकत नाही आणि काहीच न काम करता सुद्धा थकू शकतो. ते सूत्र असं आहे, त्याला चहाचं स्पेलिंग काय? किती लोकांना सांगतात चहा? TEA. हे लक्षात ठेवा. चहाचा इंग्रजी मधला शब्द आहे, टी म्हणतात त्याला. टी ब्रेक नाही ना, तुमच्याकडे आहे की नाही टी ब्रेक माहित नाही, पण टी ब्रेक असतो. ताणतणाव कमी करण्यासाठी चहा घेतात लोक. हा शब्द एक लक्षात ठेवा. त्याचं स्पेलिंग आहे TEA. T+E=A. टी म्हणजे थॉट, एखादा विचार मनात आला, प्लस ई म्हणजे इमोशन, त्याला का भावना लागल्या तर बरोबर ए म्हणजे ऍक्शन होते, कृती होते. ती धन किंवा ऋण किंवा प्लस किंवा मायनस असते. विचार अधिक भावना बरोबर कृती. मित्रांनो, मी आधीच सांगितलं, कितीही काम केलं तरी थकत नाही. आपल्याकडे कोणाच्या मुलीचं लग्न झालं का हात वर करा. मुलीचं
साहेब किती दिवस काम केलं मुलीच्या लग्नाकरता? 1 महिना तरी. ऑफिसचं काम करून घरचे 15 दिवस सुट्टी घेतली असेल, बरोबर आहे? म्हणजे 15 दिवस ऑफिसचं काम केलं, घरी जाऊन पुन्हा काम केलं 12-1 वाजेपर्यंत. आपण असं कधीतरी पाहिलं का हो मित्रांनो, की आपल्या घरी लग्नाचं काम आहे तर मुलीच्या आई वडिलांनी 1-1.5 महिना काम केलंय म्हणून लग्नाच्या दिवशी मुलीची आई आजारी पडली किंवा मुलीचा वडील आजारी पडला किंवा दोघेही आजारी पडले आणि आपण म्हणतो काळजी करू नका, आम्ही सांभाळून घेऊ. असं कधी कोणाच्या आयुष्यात घडलं का? आपण 1200 लोक 1,500 लोक आहोत तिथे. प्लीज हात वर करा. कधीच नाही. का बरं मुलीचे आई वडील आजारी पडत नाही? कारण त्यांच्या डोक्यात एक विचार येतो, हे माझ्याच घरचं काम आहे, मी नाही करेल तर कोण करेल, भावना लागल्या आणि कृती झाली प्लस. लग्नाच्या दिवशी हसत असतात, जेवल्याशिवाय जायचं नाही. साहेब मुलं दिसत नाही, अक्षता मिळाल्या की नाही, भाजीत मीठ टाकलं की नाही, सगळीकडे लक्ष हसतच असतो, पोटात अन्नाचा कणही नसतो तरी हसत असतो, बरोबर आहे? मग मुलीचे आई वडील केव्हा थकतात सांगा पाहू? यस, मुलगी सासरला गेली की यांचे चेहरे मरतुकडे होतात. का बरं आतापर्यंत नव्हते थकले? त्यांच्या डोक्यात येतं, मुलगी गेल्या 1 महिना झालाय, 1.5 महिना झालाय मी काम करतो, आता मी थकलो, भावना लागली आणि कृती झाली प्लस, बरोबर आहे? तरी रात्री 12-1 वाजेपर्यंत मुलीच्या आई वडिलांना झोपता येत नाही. समजा मुलीचे आई वडील 12-1 वाजता झोपले, मोबाईल बंद करून झोपले, नको डोक्याला तापण खूप दिवस झाले, आणि सकाळीच कोणीतरी 1 वाजता झोपले आणि सकाळी 4 वाजता येऊन बेल मारली, टन टन. आता कसा उठेल मुलीचा वडील? आनंदात की रागात? चिडून उठेल नाही का? लग्नाच्या आदल्या दिवशी 3 वाजता जरी बेल वाचली तरी हसत उठेल, आले वाटतं कोणतरी पाहुणे, या जाऊई, काही काळजी करू नका, काही त्रास नाही झाला ना, आंघोळ पाणी करा आणि कामाला लागा. आज मात्र रागात दार उघडेल आणि पुढच्याला विचारेल काय काम आहे. पुढच्याने एवढंच म्हटलं की तुमची मुलगी ज्या बसमध्ये निघाली होती 80-90 किलोमीटरवर त्या बसचा अपघात झाला, तुमचे मोबाईल बंद होते आणि मग त्या अपघातामध्ये इतके लोक अमुक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत, ती माहिती मी द्यायला आलो. मुलीच्या डोक्याला मार आहे, जावयाचा पाय फ्रॅक्चर झाला, जीवितहानी झाली नाही, पण मी तुम्हाला माहिती द्यायला आलो, आता काय होईल? बरं धन्यवाद, तुम्ही जा, मी 2-4 तास झोपेल किंवा उद्या जाईल असं होईल का? काय करतील? 5 मिनिटात तयारी करतील, 10 मिनिटात तयारी करतील, जे कोणतं वाहन मिळेल त्याने तिथे जाऊन पोहोचतील आणि तिथे जाऊन पुन्हा 8 दिवस काम करायचं आहे. करेल की नाही? कुठून ताकद आली? तो म्हणेल का थांबा मी योगा करतो, थांबा मी आर्ट ऑफ लिव्हिंग करतो, थांबा मी विपश्यना करतो, कोणतंही तंत्र वापरलं नाही. मग पुन्हा 8 दिवस काम करण्याची शक्ती कुठून आली? आपल्या मेंदूच्या सूत्राने काम केलं. डोक्यात विचार आला, अरे हे माझ्याच मुलीचा अपघात झाला, मी कुठे थकलो, भावना लागल्या आणि कृती झाली प्लस. मग आपल्यापैकी बरेच लोक बघा, रोज तेच काम, तीच ड्युटी, तेच लोक नाही का, बॅग घेतात. आताच निघताना मी पाहिलं, वाकडं तोंड करून चालले ऑफिस, दिवसभर काम करतात, तसंच तोंड असतं. आता जाताना तरी आनंदाने जावं ना. जितके सिनियर झाले तितकं वाकडं तोंड असतं. पुन्हा महत्वाचं, जितका जास्त पगार तितकं हसायचंच नसतं, फार कठीण काम आहे, बरोबर आहे? आता दिवसभर तशा तोंडाने काम करतात, संध्याकाळी पुन्हा तीच बायको तेच लेकरं, पुन्हा वाकडं तोंड करत चालतं. आता तीच बायको तेच लेकरं म्हटल्याबरोबर मित्रांनो काही पुरुष लोक हसले. मी यशोदामध्ये ट्रेनिंग देताना, मी 20 वर्षापासून या क्षेत्रात आहे, 40,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले, 1 लाख तर सामान्य लोकांसाठी आहे. मला एका महिला ऑफिसरने प्रश्न विचारला, सर तीच बायको तीच लेकरं म्हणजे काय माणसांनी बायका बदलवत राहायच्या का? बरोबर आहे ना? मग जे पुरुष हसले मी त्यांनाही म्हणतो, मित्रांनो आपल्याही बायकोनी म्हटलं तोच नवरा आणि तेच लेकरं तर चालेल का हो? नाही ना. जर आपल्याला वाटत असेल माझ्या बायकोनी माझ्यासाठी एकनिष्ठ राहावं, तर मी तिच्यासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे की नाही? एक्झॅक्टली, वन वे चालून नाही चालणार. म्हणून सांगतो, मातीत गेलं तरी स्वच्छ राहता येतं, मनाने पवित्र होता येतं. घाणीत गेलं तर खायचं की नाही हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे, बरोबर आहे? कारण सगळ्या ठिकाणी समाजात घाण पण आहे, तिथेही स्वच्छ राहता येतं. मग तुमच्या मेंदूला कसं तयार करायचं मी सांगणार आहे. मग रोज आजपासून निघताना एक लक्षात ठेवायचं, प्रसन्न चेहऱ्याने निघायचं. आपल्या मेंदूचं सूत्र आहे TEA. कम्प्युटर किती लोकांना येतं हात वर करा, किंवा बऱ्याच लोकांना येतं, किंवा मोबाईल मध्ये एक बटन आहे. कम्प्युटरला बंद करून आराम द्या असं कधीतरी शिकवतात का? नाही. मग काय करावं लागतं? अधूनमधून रिफ्रेश करावं लागतं, बरोबर आहे? आपल्या ब्रेनला सुद्धा रिफ्रेश करण्याचं एक तंत्र आहे. 1 सेकंदात सुद्धा ताण कमी करता येतो, काळजी करू नका. मी तुम्हाला अत्यंत छोट्या युक्त्यांमध्ये ताण कमी करण्याचं तंत्र सांगतो. योगा, आर्ट ऑफ लिव्हिंग करत, विपश्यना करत असाल तर करा, रेग्युलर करा, अन्यथा सोडधर करणं ते पण डेंजरस आहे. सोडधर करणं डेंजरस आहे, लक्षात ठेवा. मी कोणाचा पुरस्कर्ता नाही, कोणावर टीका टिप्पणी करत नाही. तुम्ही रेग्युलर केलं तर खूप चांगलं आहे, पण रोज होत नाही.
म्हणून तुम्ही काही टिप्स मी देणार आहे. मग आजपासून ऑफिसमध्ये निघताना काय करायचं, आमच्या मेंदूचं सूत्र आहे. कम्प्युटरला दिवसातून दिवसभर बंद करा असं कधीच नाही सांगत, अर्धा तास बंद करा असं पण नाही शिकवत. एकच काम सांगतात, अधूनमधून रिफ्रेश करा. ब्रेन इज अ सुपर सुपर कम्प्युटर. हा कम्प्युटरचा बाप आहे, त्याला सुद्धा एका सेकंदात रिफ्रेश करता येतं. एक काम करू, सगळ्यांनी वर धरा, हात असा धरा आणि जोरात मी पहिल्यांदा करून दाखवतो, माझ्या बरोबर करायचं. काय म्हणायचं? यस म्हणायचं जोरात. कमॉन, हात वर करा. नाही, माझ्या बरोबर, माझ्या हाताबरोबर म्हणायचं जोरात. कमॉन, यस. आता काही लोकांनी यस केलं, म्हातारे झालो नाही. बरोबर आहे नाही का? काही सिनियर लोकांनी जोरात यस म्हटलं, मागचे लोक 1,500 पट आवाज आला पाहिजे, रस्त्यावर आवाज गेला पाहिजे. चला पाहूया काय होतं ते. हात वर धरा आणि जेव्हा रिफ्रेश करतो तेव्हा आयकॉन्स आणि स्क्रीन हलतो. आपलं शरीर सुद्धा हल्लं पाहिजे आणि जोरात म्हणायचं, हात वर धरा आणि जोरात म्हणायचं, कमॉन. थकवा आला की गेला. आजपासून ऑफिस मध्ये निघताना म्हणायचं यस. चालला आनंद. अधून मधून थोडस काम झालं की यस म्हणा. काय बिघडून राहिलं? बरं, आमच्याकडे साहेब लोक जे जास्त काम करतात ना, त्यांनाच वरिष्ठ सांगतात नाही का? आमच्या नाईक साहेबांना काय कोणाशी संपर्क करा. मग काही लोक म्हणतात, मलाच का सांगतात, त्यांना का सांगत नाही? बाकडं तोंड होतं. तसं करायचं नाही. तुम्हाला जर वरिष्ठ काम सांगत असतील तर आपण कामाचे लोक आहोत, अभिमान वाटला पाहिजे. काम चुकार आणि बेश्रम माणसाला कोणी काम सांगत नसतं. बरोबर आहे? मी खेड्याचा माणूस आहे, बऱ्याचपैकी आपल्यापैकी शेतकरी लोक आहात, शेतकऱ्यांची मुलं आहात. मी माझे 4 वर्षात असताना वडील वारले आणि मामाच्या गावी गेलो. मला 12 मामे होते आणि आईचे 3 चुलते, त्याच्यापैकी 12 प्रत्येकाकडे 100-100 एकर जमीन. गावी गेलो तर मी पहिल्या वर्गात वरपास झालो होतो, म्हणजे एका विषयात नापास झालो, पुढे ढकललोय. कारण मी लाडाचा भाचा होतो. सगळ्या 12 मामांना लाडका भाचा. माझी आई मोठ्याची पहिली मुलगी, पहिला भाचा त्यांच्या घरात गेलो. आणि मग ते म्हणायचे, कुठे निघाले की मामा बैलगाडी घेऊन निघाला की मामा मी पण येतो म्हणायचा. दप्तर फेकायचा, मामा मला एकाच गाडीने हाताने उचलायचा, गाडीवर घेऊन बसायचा, मांडीवर बसवायचा. बसल्याबरोबर एकच म्हणायचा, मामा गाडी दामट, पळव. माहित आहे तुम्हाला पळवणे? थोडाच विदर्भाचा शब्द तुम्हाला कळेल. आता मामा काय, पवळ्या आणि ढवळ्या नावाचे बैल होते. मामाच्या हातात पुराणी असायची. आमच्या विदर्भामध्ये पुराणी, तिला खिळा असतो अनुकुचिता टोचण्यासाठी, काही ठिकाणी चाबूक वापरतात. मामाला म्हणायचं गाडी दामट. मामा काय करायचा, पवळ्या आणि ढवळ्या, पवळ्याच्या पाठीवर असा करायचा, टोचायचा नाही. ती पुराणी टोचलं की रक्त निघायचं. पवळ्या शेपटीवर करायचा, धूम धावायचा. काही वेळाने गाडी स्लो व्हायची. मला बैल थकतात हे कळायचं नाही, लहान होतो. मामा पुन्हा गाडी दामट, तर मामा पुन्हा पवळ्याच्याच पाठीवर असा करायचा. पुन्हा थोड्या वेळाने स्लो झाले की मी म्हणायचं, अरे मामा हा बैल तापड आहे, चला याला कशाला टोचतोस, या ढवळ्याला टोच. तो म्हणायचा, बाबा मला बाबा आजही म्हणतात ते, हा बैल बेश्रम आहे, याला टोचून काही फायदा नाही. मी म्हणायचा टोच. तर मामा ओरिजिनल खिळा बैल अर्धा इंची टोचायचा. टोचल्याबरोबर ढवळ्या तिथेच असा करायचा, 2च पावलं खाली टाकायचा, पुन्हा नॉर्मल चालायचं. इकडून टोचलं की असं 2च पावलं टाकायचं, पुन्हा नॉर्मल चालायचं, धावायचं नाही, रगत निघायचं. आमचा मामा म्हणायचा, बघ बाबा याचा रगत निघते पण हा बैल काही धावत नाही. आपल्याला जर गाडी पळवायची असेल ना तर याच्या पाठीवर असं केलं की हा शेपटीवर करतो, धूम धावतो, यालाही उडून घेऊन पळतो, गाडी लवकर जाते. आपल्यालाही कमी लोकांच्या भरोशावर गाडी पळवायची आहे भाऊंना. मला माहित आहे तुमच्यासाठी खूप चांगले काम करतात. मला पहिल्यांदा फार बरं वाटलं, इथे युनियन सुद्धा नाही. आणि भाऊंची जे कल्पना आहे ते पाहिल्यावर वाटलं की या माणसांसाठी जायचंच. कारण काही लोक अशी असतात मनापासून श्रद्धेनं करावं असं वाटतं. आणि अशा ठिकाणी, या पवित्र ठिकाणी तुम्ही आहात नाही का? बाबूजींनी एवढं सगळं काम जमवलेलं आहे. तर आपण काय करायचं? तुम्हाला जर काम सांगितलं तर यस म्हणा. तर यस म्हटलं, आनंदाने स्वीकारलं काम, तर लवकर होईल की उशिरा होईल? यस. मग आजपासून निघताना म्हणायचं यस, घरी जाताना सुद्धा म्हणायचं यस. अहो त्याहीपेक्षा डोक्यातून पुन्हा एक विचार करा मित्रांनो, आपली कंपनीला गरज नाही. आपल्या ठिकाणी कोणी येऊन काम करू शकतो, परंतु आपल्याला 2 पैशाची कुटुंबासाठी गरज आहे. एम आय राईट? आपण कुणासाठी काम करतो? आपल्या कुटुंबासाठी पहिल्यांदा काम करतो, हे लक्षात ठेवा. कंपनीचं काय होतं ते नंतर पाहू. मग काय करायचं? कारण आपल्याला पैशाची गरज आहे. मग आपापला पगार मनात धरायचा. मी पण गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालो, 60 वर्ष वय आहे. मला पण पगार मिळायचा. मला 4,367 रुपये पर डे मिळायचा दिवसाला. कॅल्क्युलेशन 30 दिवसाचं. खरं पाहिलं तर आपण किती दिवस काम करतो? किती दिवस? 4 दिवस सुट्ट्या मिळतात ना हप्त्याला, 26 दिवस. त्यातही काही सुट्टी एखादी दुसरी झाली तर होत असेल. आणि त्यात मला पण गव्हर्नमेंट ऑफिसर होतो तर आम्हाला शनिवार रविवार सेकंड मिळायचा.
मी हार्डली 20 ते 22 दिवस काम करायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन काढलं मी टोटल तर 22 दिवसाचा माझा पगार 4,359 रुपये काहीतरी येत होता. रोज निघताना मी काय करायचा, यस 4,359 रुपये कमवायला चाललो. बघा कसा आनंदाचं आहे. आपल्याला पगार मिळतो म्हणून काम करतो की नाही. मग रोज आजपासून काय करायचं, मी आधीच सांगितलं कंपनीचा फारसा विचार नका करू. हातवर धरा, आपापला पगार कॅल्क्युलेशन करा 20 दिवसाचा. हातवर धरा, सगळ्यांनी हातवर धरा. कमॉन, आपल्या मनात करा किती रुपये मिळतात. 500च्या वरच सगळ्यांना आहे म्हणायचं, जोरात म्हणायचं, मनातल्या मनात म्हणायचं. ओके, पगार कोणाचा विचारत नाही. यस, एवढं कमवायला चाल. मग मशीनवर काम करताना अधून मधून यस म्हणा. तुम्हाला कोणतं बिघडायला लागलं? यस, कारण तुम्ही प्रसन्न राहणार आहात. मशीन तर काही आपल्याला किती काम करा तेवढंच काम करावं लागणार आहे, तिचा स्पीड तो आहे. पण आपण वाकडं तोंड करून उभं कशाला राहायचं. अधून मधून तिच्या बरोबर पण यस म्हणा ना. मी आता मध्ये ड्रायव्हर लोकांसाठी क्लास घेतला. एका ड्रायव्हरने फार गंमत सांगितली. तो जेव्हा केव्हा गाडीवर बसला की गाडीला ब्रेक मार, हो असं करून ब्रेक मारायचं. मग पुन्हा आणखी उडवायचं. मी म्हटलं हे काय, अरे मला बरं वाटते गाडी चालवायची. आपल्याला आनंद मिळतो म्हणून काम करायचं, लोकांचा काही विचार करायचा नाही. मग मित्रांनो बघा, आपल्या कंपनीची पुन्हा प्रगती होणार, कारण प्रगती पथावरच आपली कंपनी आहे. आपल्याला 2 पैशाची गरज आहे, एवढंच लक्षात ठेवा. मोठं काम असेल, मी 5च कृत्या सांगणार आहे तुम्हाला. मोठं काम असेल तर यस म्हणायचं, पहिली कृती यस. ओके, अधून मधून यस यस म्हणा. आणखी कम्प्युटरला लवकर रिफ्रेश करायचं असेल तर दुसरं बटन आहे, कोणतं आहे सांगा. मी 5 कृत्या सांगणार आहे, मग आपण प्रॅक्टिकली तुमच्याकडे जाणार आहोत. सांगा, कम्प्युटरला लवकर रिफ्रेश करायचं एक बटन आहे, सांगा. F5. आमच्या कम्प्युटरला सुद्धा F5 चं बटन आहे. हात असा धरा, सगळ्यांनी धरा, चुटकी वाजवा. आता करतो म्हटलं तर काम लवकर होईल की उशिरा? लवकर होईल ना. मग आपण काय करायचं, याला जितक्या 1 सेकंदात 3 दाव असते. यस, आता करतो म्हणायचं. पण काही बाया पाहून चुटक्या नका वाजवू, नाही तर पुन्हा प्रॉब्लेम यायचा. आपल्याकडे ही कंपनी इतकी चांगली आहे की इथे तुम्हाला तंबाखू, बिडी, सिगारेट काही चालत नाही. फार चांगलं. आणि पूर्ण फिरून आलो, एवढंही काही सापडलं नाही. फार अभिमान वाटला. तुम्ही सगळे सहकार्य करता, नक्कीच आहे. पण मग आनंदाने जगायचं आहे तर म्हणायचं यस अधून मधून. चुटकी वाजवा, चुटकी सरची. आता मी याला नाशिकला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स लोकांसाठी गेलो. एक ऑफिसर भेटले, 58 वर्षाचे, रिटायरमेंटला आले होते. म्हणे सर माझी वाजतच नाही म्हणे. म्हटलं तसंही तुमचं वय झालं, आता वाजून काय फायदा नाही, काय फायदा त्याचा. अरे बोट घासा, स्क्रीन टच माहित आहे ना तुम्हाला. वाजलीच पाहिजे, गरजेचं आहे का? आपल्या मनात यस करायचं, आपल्या कम्प्युटरला रिफ्रेश करायचं आहे. चुटकी वाजवा, यस. ओके, तिसरी गोष्ट, मी 5 कृत्या घेऊन पुढे जाणार आहे, कारण हा विषय आमचा फार मोठा वेगळा आहे. पण संवाद कौशल्य, स्वतःशी संवाद. संवादाचे 2, स्वतःशी केलेला संवाद आणि दुसऱ्यांशी केलेला संवाद. मी स्वतःशी केलेल्या संवादावर बोलतो आहे, कारण आपण त्याला सेल्फ किंवा ऑटो सजेशन म्हणतात. आपल्या स्वतःशी संवाद करा. यस, मला आनंदाने जगायचं आहे. आनंदाने जगणं किंवा आनंदात दुःखात जगणं हे आपल्या हातात आहे मित्रांनो. कोणी तुम्हाला दुसरं मदत करू शकत. मग काय करायचं? दुसरी कृती करायची, चुटकी वाजवायची. आलं लक्षात? 2 कृत्या. तिसरी कृती, एक प्रश्न सहज विचारतो. काय नाव बेटा तुझं? तुझ्या कार्ड आहे, काय नाव तुझं? योगेश. इथेच कंपनी मधलाच आहे तो. ओके, योगेश. समजा एखादा मुलगा, लग्न झालं का तुझं? व्हेरी गुड. नाही झालं, किती वर्ष झाले कंपनीत आहे? गुड, हरकत नाही, चालेल. आता हळूच होईल, कारण कंपनीत लागला की लोक मागे लागतील तुझ्या नातेवाईक, कारण लोक पाहतच असतात काही कमायला लागले तर. हरकत नाही. योगेश, समजा एखादा मुलगा एखाद्या मुलीवर एकतर्फी प्रेम करतोय. लक्षात ठेवा, मी तुझ्याबद्दल नाही बोललो, नाही तर कोणीच म्हणणार पुन्हा पुन्हा. एखादा मुलगा एखाद्या मुलीवर एकतर्फी प्रेम करतो आहे. 6 महिने झाले, बोलायची हिंमत नाही. एकच काम केलं, किती वाजता जाते आणि किती वाजता येते. सुट्टीच्या दिवशीचं सुद्धा टाइम टेबल फिक्स माहित आहे त्याला, त्यानेच पाठ केला. बोलायची हिंमत नाही. 6 महिन्यानंतर त्याच्या डोक्यात एक प्रश्न आला की एकदाच सांगून टाकू यार, एकतर जिलेबी मिळेल नाही तर लाथा खाऊ. आता त्याच्या जवळ तिचा मोबाईल नंबर पण नाही आणि बोलायची पण हिंमत नाही. मग मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगण्यासाठी त्याला कोणतं माध्यम निवडावं लागेल? यस, मेडिएटर म्हणतात मॅडम. मेडिएटर मध्ये फार धोके आहेत. तोच मधात पटवून घेऊन गेला तर प्रॉब्लेमच येऊ शकते. आणि अशा अनेक प्रकार झाले, बरोबर आहे ना? हा धोका आहे. यस यस. इकडे साहेबांनी सांगितलं, काय साहेब? चिठ्ठी लिहावी लागेल. बघा, अशी आमच्या काळात चिठ्ठ्याच होत्या. काही लोक फार अनुभवी लोक आहेत, असू द्या. सॉरी, चिठ्ठी लिहावी लागेल.
समजा त्यांनी रात्री 3-4दा फाडफूड करून चिठ्ठी लिहिली आणि खिशात ठेवली. तिच्या रस्त्यावर तो उभा आहे, त्याला माहित आहे की बरोबर 5:45 वाजता ती इथून जात असते. तिच्या रस्त्यावर उभा आहे, तिची वाट बघतो इकडून येणार आहे. 5 मिनिटं झाले, आलीच नाही. 6व्या मिनिटात 200 फुटावर दिसली. आता ही दिसल्याबरोबर याचा ताण वाढेल की कमी होईल? या महिला पण वाढेल म्हणतात. तुम्हाला कसं माहिती? प्रॉब्लेम हा मला न सुटलेलं कोड आहे, पुरुषांचा प्रॉब्लेम. बरं, वाढेल, याच्यात काही घेणं देणं नाही. बरोबर आहे ना मॅडम? वाढेल. आता ताण वाढल्यानंतर प्रत्येक प्राणी आपल्या शरीराला तयार करत असतो. तुम्ही पाहिलं असेल, एखाद्या साहेबांना टेन्शन आलं तर ते काय करतात? आपलं फाईल आदळतात, जोरात घंटी वाजवतात, नाही का? स्वस्थ बसलेलं पाहिलं का? टेन्शन आलं काहीच करत नाही, असं बसून नाही, काहीतरी करतात, नाही का? साहेबांना जर टेन्शन आलं, त्यांच्या बायकोने त्यांना झापलं, ते आपल्याला झापतात. मग आपण झापलं, घरी गेलो की आपण आपल्या बायकोवर काढतो. मग बायकोला टेन्शन आलं की मुलाला बधडते. मुलाला टेन्शन आलं की बाहेर जाऊन कुत्र्याला लाथ मारतो. आणि कुत्र्याला टेन्शन आलं की याला चावतो, त्याला दुसऱ्यावर काढणे हा प्रकार माहिती आहे आपल्याला. याला स्ट्रेस मॅनेजमेंट, ताण तणावाचं कमी करण्याचं मॅनेजमेंट आहे. आपला ताण आपल्याला कमी करता आला पाहिजे, दुसऱ्यावर नाही गेला पाहिजे, लक्षात ठेवा. मग काय करायचं? तुम्ही बघा, प्रत्येक प्राणी आपल्या शरीराला तयार करत असतो, निसर्गाचा नियम आहे. टेन्शन आलं की तुम्ही डिस्कवरी बघता ना, त्या डिस्कवरी मध्ये अॅनिमल प्लॅनेट्स वगैरे बघा, त्याच्यामध्ये जर एखाद्या हरणीला वाघ दिसला, तळ्याजवळ बघता, वाघ दिसला तर ती लगेच पळते का? नाही, तर तिला माहितच नाही, लगेच आला तर ती पळेल. पण शक्यतोवर बऱ्याच वेळेला पानवट्यावर बघा, वाघ तिकडे असतो आणि हरणी इकडे पाहत असते, चपटी हलवत असते, आपल्या जागेवर काहीतरी चुचपुर करत असते. आपल्या शरीराला तयार करते, विशिष्ट आवाज करतात प्राणी, आणि मग त्यांनी स्टेप घेतल्यावर मग पळतात. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक जण आपल्या शरीराला तयार करतो. माझा तर एक मित्र मला बोलला, माझ्या बायकोला टेन्शन आलं की उठते आणि वॉश बेसिन साफ करते म्हणे. मग म्हटलं खूपच चांगलं, तुझ्या घरचं वॉश बेसिन साफ होतं? ती म्हणे कसलं साफ, माझ्या टूथब्रशनी करते. बोललाय बघा, फार प्रत्येकाचा आपला ताण कमी करण्याचं वेगळं तंत्र आहे. तुला मराठी कळते बेटा? कळते? हो, हसायला हरकत नाही, कारण काय करायला डाऊट येतो मला, समजतच नसेल तर मग मला बडबड करण्यात, हिंदीमध्ये बोलू का? नाही ना? ओके. तर काय होतं, हसायचं, मन मोकळे हसा, कारण हसल्याला काही पैसा लागत नाही. बरोबर आहे? आणि हसल्यामुळे एंडोर्फिन नावाचं लिक्विड तयार होतं. मी बोलणार तोपर्यंत तुम्ही बसणार आहात, मला माहित आहे, कारण रात्रंदिवस मी मित्रांनो 2410 कार्यक्रम करून तुमच्यापर्यंत पोहोचले, पूर्ण भारतभर, बाहेर देशात. आणि तुमच्या सदिच्छेने माझा मुलगा अमेरिकेला 3 वर्षे 3 लाखाची नोकरी सोडून परत आला. आता 5 वर्षापासून या क्षेत्रात आहे. जळगावमध्ये मागच्या वर्षी 4-5 कॉलेजेस लिहून गेलाय. तो पण तुमच्या सानिध्यात राहणार आहे. आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच आहोत. मलाही वाटतं, कारण काही आता पैसा दुय्यम भाग झाला. एक काळ असा होता की एक पैशासाठी आपण विचार करायचे. आता एखाद्या लाल दिवावाल्याकडे नसतील त्या सगळ्या सुविधा माझ्याकडे आहेत. मग पैशामुळे सुखी होता येत नाही. मी जर लोकांना सांगतो तर त्या मला सुद्धा आनंदाने जगण्याचा मार्ग आहे. तुम्ही किती पैसे दिले हा प्रश्न महत्वाचा नाही. इथे जो आनंद मिळणार आहे तो पैशात मोजण्यासारखा नाही. आनंदाचे क्षण वेगवेगळे असतात. मग तुम्हाला काय करायचं की आपल्या शरीराला तयार करायचं. तो पण काय करेल, ती दिसली 200 फुटावर, चिठ्ठी पाहून घेईल कोणत्या खिशात आहे, वेळेवर निघते नाही तर सांगता येत नाही. बरोबर आहे ना योगेश? मग चिठ्ठी कळली, मग ती जवळ जवळ येत आहे, नाही का? वस्त्र कपडे टाय फाय करेल, कंगवा काढेल, नाही का? कंगवा काढून केस करेल. आता असं करत करत ती 10 फुटावर आली. मग काय केस करत बसेल का? नाही. तरुण मुली जवळ आल्या, टेन्शन आलं की तरुण मुलं एक विशिष्ट प्रकारची ऍक्शन करतात. कोणती सांगा पाहू? त्याला कसलाही धोका नाही. सुख सुख केलं तर थोबाडीत बसेल, चुटकी वाजवली तर थोबाडीत बसेल. एक ऍक्शन आहे की ज्यामुळे त्याला कसलाही धोका नाही. स्माइल करेल. अरे तिला माहितच नाही, तिला रोज आतापर्यंत स्माइल करून चुपचाप कसं होईल. एक ऍक्शन करेल. ताण आला की काहीतरी करता. सांगा, कोणी सांगताय काहीतरी? बघा बघा साहेब, काय नाव तुमचं? गणेश, उभे राहा. काय केलं सांगा? बघा असं केलं. मला वाटलंच कोणीतरी अनुभवी सापडेल. काही नाही, आपण जनरली महिला देतात साहेब, महिला उत्तर देतात, कारण महिला ज्या तरुण असतात ना, वाकड्या नजरेने तरुण पोरं काय करतात पाहत असतात, म्हणून उत्तर बऱ्याचदा महिलांकडून आलं. ते असं करतात. असं का करतात सांगा पाहू? कारण ताण कुठे येतो तर याला मनातल्या मनात म्हणतात बेटा रिलॅक्स. याला मी ऑटो सजेशन टेक्निक बोलतो. बेटा रिलॅक्स म्हटलं की जोर येईल, चिठ्ठी काढेल, तिच्या हातात देईल, नंतर जे व्हायचं ते होईल. पण चिठ्ठी देईल की नाही? मग तुम्हालाही समजा आपल्या बायकोने छापलं तर बिनधास्त करायचं, चाललं ऑफिसला, टेन्शन नाही. आता चुकलं, साहेबांना
आपल्याला लक्षात ठेवा, साहेब लोकांना आपल्याला झापण्यासाठीच पगार मिळत नसतो, हे माहित आहे का तुम्हाला? त्यांनी काम काय करायचे? चुकलं तर झापलं पाहिजे आणि चांगलं काम केलं तुमच्या पाठीवर थाप दिला पाहिजे. मी IPS ऑफिसर लोकांचा ट्रेनर आहे. तुमच्या जळगावला पोलीस ऑफिसर लोकांसाठी दिवसभर कार्यशाळा 3-4 महिन्यापूर्वी घेऊन गेलो. कराळे साहेब मित्र आहे, पूर्ण दिवसभर त्यांच्या फॅमिलीसाठी. आपण वेळ पडले तर एक भाऊंना मी बोलणार आहे, नंतर आपल्या कुटुंबासाठी आपण एखादा कार्यक्रम करणार आहोत. नक्की करू, मला आनंद होईल, कारण कुटुंब व्यवस्थापन माझा आवडीचा विषय आहे. कारण कुटुंबात चुकी असेल तरच आनंद जगता येईल. मग काय करायचं? आपल्या स्वतःला सूचना द्यायची. यस, नाही का? आता साहेब झापणार आहे, तुम्हाला बोलावलं ऑफिसमध्ये, चूक झाली तर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी असं करायचं, दार उघडायचं, झापेपर्यंत चुपचाप उभं राहायचं, कारण वरिष्ठांना उलट उत्तर द्यायचे नसतात. ते आपले पालक असतात, हे लक्षात ठेवा. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या कंपनीत काही झालं तरी आपलं जे काही जबाबदारी पालकांवर जात असते, बरोबर आहे? काही झालं तरी आपण मुलांचे पालक आहोत. आपल्या मुलांच्यामुळे जर दुसरे आपल्याला झापत असेल तर किती वाईट वाटेल. किंवा मुलांना तुम्ही झापता आहात आणि तो तुम्हाला उलट उत्तर देतो, राग कमी होईल की वाढेल? म्हणून आपल्या अधिकाऱ्यांनाही उलट उत्तर देऊ नका, कारण त्यांचा सन्मान करा. ऑफिसमध्ये जा, झापेपर्यंत चुपचाप उभे राहा. झापून झालं, सॉरी सर म्हणा, बाहेर निघा, दार लावा, असं करा, चाललो. टेन्शन घ्यायचं नाही उद्यापासून. लक्षात आलं तुम्हाला? आता एक साहेब मला म्हणे केसच नव्हते, कशावरून फिरवू साहेब? मी डोकं बोललो, बरोबर आहे, डोकं प्रत्येकाला आहे. महिला पण विचारतात, सर आम्ही कशाहून? मी केस नाही बोललो, डोक्याहून फिरवा, कारण याला आम्ही टच थेरपी म्हणतो. लगेच ताण कमी जाईल. पुन्हा यस म्हणून आपल्या कामाला लागा. मित्रांनो, जे लोक कामं करतील त्यांच्याच हातातून चुका होणार आहे, हे लक्षात ठेवा. कामच नाही करणार तर चुका कशा होणार? आणि वरिष्ठांना आपल्या सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. पुन्हा मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, खरंच सांगा, आपलं चुकलं त्यात आपल्याला झापलं चाललं, ह्यात जास्त वाईट आहे की दुसऱ्यांचं चुकलं आणि आपल्याला झापलं चाललं? कशात जास्त वाईट वाटेल? दुसऱ्यांना चुकलेलं नाही, वरिष्ठांना तेच होतं. आपण जर चुका केल्या ना तर त्यांचे पण वरिष्ठ आहेत, ते त्यांना झापतात. चुका आपण करतो आणि त्यांना झापतात. खरंच सांगा, किती वाईट वाटत असेल. म्हणून पहिल्यांदा आपल्या वरिष्ठ, जो कोणी तुमचा सुपरवायझर आहे, तुमचा ऑफिसर आहे, जो कोणी असेल, ह्या आमचा पालक आहे असं समजून काम कराल ना तर पुन्हा आनंदाने काम करण्याचा जोश मिळेल मित्रांनो. कारण तुमचे सुपरवायझर जर चुकले तर तुमचे ते बॉस छापतात, बरोबर आहे? मग रोज आजपासून काय करणार? तिसरी कृती काय करणार? डोक्यावरनं हात फिरवा. ओके, चला, तिने याची पहिली यस म्हटलं, दुसरी कृती अशी केली, तिसरं डोक्यावर हात. तिने याची प्रॅक्टिस करूया. हात वर धरा, याला 1-1 सेकंद लागतात. जोरात म्हणूया, जोरात, जितक्या जोरात म्हणतात तितक्या जोरात. कम ऑन. यस. दुसरा, तिसरा, आता उद्यापासून यस, असं असं, यस असं असं. लोक म्हणतील चांगले होते, हे मधातच असे काय करायला लागले? डाऊटच आहे मित्रांनो. एका वेळेला करायचं, नाही तर तिन्ही सोबत. हे नाक झालं की हे आपल्याकडे नाही. ज्याची गरज, त्याला आम्ही SOS म्हणतो आमच्या भाषेत आरोग्य विभागामध्ये. जेव्हा ज्याची गरज पडेल एकच वापरा, नाही तर तिन्ही नका वापरू, बरोबर आहे? याला आम्ही टच थेरपी म्हणतो. स्पर्श करून वागा. मी आधीच बोललो मित्रांनो, कुटुंबात आनंदी असाल तरच आपल्याला आनंदाने काम करता येईल. मी पुन्हा दुसरा प्रश्न आपल्यापैकी सगळ्यांना विचारतो, किती लोक असे आहेत की घरी गेल्याबरोबर तुमचे मुलं धावत अंगावर येतात? हात वर करा. यस साहेब, किती वर्षाचं मूल आहे? यस, 2 वर्षाचं नाही, काही सिनियर लोक आहेत. हात वर करा, हात वर करा. साहेब, किती वर्षाचं मूल आहे तुमचं? 10वीतली मुलगी आहे. यस. आपले का बरं हात वर नाही साहेब? मुलं मोठे झाले? मोठे झाले, आपल्यापेक्षा मोठे झाले. ओके, गुड. जे लोकांनी आपले मुलं घरी गेल्याबरोबर पालक आले, वडील आले, आई आली म्हणून धावत आले पाहिजे. महिलांना किती लोकांची मुलं अंगावर येतात? हात वर करा. ओके, किती वर्षाचं मुलं आहे मॅडम? व्हेरी गुड, तुम्ही आदर्श आई आहात. काही काही महिलांचे मुलं धावत अंगावर येतात आणि लहान नसतील ते, आणि तुमच्या हातात पहिल्यांदा काय घेतात? पर्स. पर्स जर घेत असेल तर ते आईसाठी येत नाही, चॉकलेटसाठी येते. लक्षात ठेवा. त्यांना वाटलं पाहिजे आई आली पाहिजे. लक्षात ठेवा, माझी मुलगी 28 वर्षाची आहे, आता लग्न केलं नोव्हेंबरमध्ये. आताही पहिल्यांदा आल्याबरोबर धावत येते, इकडून पप्पी घेते, इकडून पप्पी घेते, मग माझ्या पुढे गाल करते, मला तिची पप्पी घ्यावी लागते. 28 वर्षाची. मग मम्मी म्हणते तुला पप्पाच जास्त प्रिय आहे. मग ती मम्मीच्या गळ्यात जाते पडायला, ती तिला हातच लावू देत नाही. मग गमती जमती चालतात. माझा मुलगा 30 वर्षाचा आहे. मित्रांनो, हे स्पर्श केला पाहिजे मुलांना. आजही कुठं जायचं असेल, मी मागच्या 3 महिन्यापूर्वी उदयपूरला निघालो होतो,
तेव्हा आम्हाला 5 मिनिटं बसमध्ये जायला उशीर झाला. बसवाल्याचा फोन यायचा, स्लीपर पोचला आणि 5 मिनिटं उशिरा. तो म्हणाला तुम अगले स्टॉप पे आहोत. माझा मुलगा बोलला, कारण तो आरटीओ ऑफिसरचा महाराष्ट्राचा ट्रेनर आहे, सगळ्या ऑफिसर लोकांना ट्रेनिंग देतो CRT ला. मैंने गाड़ी अगर 1 मिनट भी आगे निकल गई तो पुणे के बाहर नहीं निकलने दूंगा, इतना ही बोलो, वहीं रोको गाड़ी, हम ला रहे सिग्नल पे, तुम्हारे लिए आधा घंटा रुकते हैं. मित्रांनो, तो थांबला. त्याला वाटलं कोणीतरी दम देतो म्हणजे कोणतरी मोठा असेल, त्याला काय माहिती तरुण मुलगा आहे. मग आम्ही गेलो, कारण त्याला माहिती थांबवू शकला असता, मला माहिती आहे, कारण आमचे सगळे महाराष्ट्रातले आरटीओ ऑफिसर पूर्ण ओळखतात. तर त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं CRT मध्ये. मग तो थांबला. आम्ही गेल्याबरोबर माझ्या दुसऱ्या नंबरची सीट होती, सिंगल सीट. सगळे लोक त्याच्याकडे पाहत असतात, लक्षात ठेवा, जो लोट येणार आहे ते सगळे ते बडबड करत होते, इनके लिए रुकना पडता वगैरे वगैरे. 5 मिनिटात आम्ही गेलो. त्यांनी बॅग ठेवली, लगेच माझी पप्पी घेतली आणि पायाला हात लावला. पप्पा गेल्याबरोबर मला फोन करा आणि यांनी काही त्रास दिला तर ते पण सांगा. मित्रांनो, मुलांनी आपल्याला रिस्पेक्ट केला पाहिजे, एवढंच मी म्हणतो. ही अत्यंत छोटी गोष्ट. घरी गेल्यावर पाल्यांना वाटलं पाहिजे माझे बाबा, माझी आई आली. माफ करा, ज्या लोकांनी हात वर केला नाही त्यांनाही मी प्रश्न विचारतो, खरंच सांगा, आजही आपल्या मोठ्या भावाने, मोठ्या बहिणीने, मामाने, काकाने जवळ घेऊन पप्पी घेतली तर बरं वाटेल की नाही मॅडम? वाटेल ना? मग जर आपल्याला वाटतं तर माझ्या मुलांपेक्षा आपण, म्हणजे त्यांच्यापेक्षा आपल्यापेक्षा ते मोठे मुले झालेत का? नाही. त्यांनाही हे गरजेचं आहे, लक्षात ठेवा. घरी गेल्याबरोबर आपल्याला कुटुंब व्यवस्थापन मी सांगितलंय की मुलांना वाटलं पाहिजे, अरे मुलं 80-90% घेतात तरी म्हणतात 80% का लेका, तिला बघ 90%. अरे आपण 40-50% कसे बसे पास झालो, म्हणून ते इथं बरोबर आहे. त्यांना 80% घेतले तर त्याच्या पाठीवर हात ठेवा, व्हेरी गुड बेटा, प्रयत्न करशील ना तर हिच्यापेक्षा जास्त कमावशील. याला टच थेरपी म्हणतोय, स्पर्श करून वागा. कारण मुलांमधला आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. माझ्याकडे आता एक शिरूरवरून एक मुलगा आला, त्याला विचारलं 94% मार्क्स आहे, पालक घेऊन आले, याचं कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणे. मी 3.5 लाख विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याच्यावर ट्रेनिंग घेतली. मग आले नाही, गाडी घेऊन आले, शिरूरवरून आले, म्हणून मला वाटलं हा पोरगा नापास झाला असावा किंवा 50-60% मार्क्स असावे. ते म्हणे सर याचं कॉन्सन्ट्रेशन नाही, अभ्यासात मनच लागत नाही. मग मी त्यालाच म्हटलं, का रे बेटा कितवीला आहेस? तर म्हणे मी 8वी पास झालो सर. किती टक्के मार्क्स आहेत? A+ पण आणायचे. आता प्लस आपल्याला शाळेत सांगतात, तुला टक्केवारी काढता येते? हो म्हणे सर. 94.5% आहे. आता 94% म्हणजे 95%, 5 म्हणलं आपले तर 95% मार्क्स तरी पालक म्हणतो याचं लक्षच लागत नाही. ते ऐकल्याबरोबर मला कळलं. मी त्याला म्हटलं बेटा तू बाहेर जा. त्याला बाहेर पाठवलं. म्हटलं या मुलाला काउन्सिलिंगची गरज नाही, तुम्हालाच ट्रेनिंगची गरज आहे. म्हटलं काही दिवसांनी एकतर हा मुलगा तुमच्या या टेन्शनमुळे पळून जाईल, नाही तर तुमच्यापैकी एक तर आई पागल होईल, नाहीतर बाप पागल होईल, नाहीतर दोघंही पागल होणार. आता हे ऐकल्याबरोबर टेन्शनच आलं त्यांना. म्हणे सर असं कसं बोलता? अहो 94.5% मार्क्स घेतो तरी त्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही, कसं काय म्हणता? मग मी हिस्ट्री घेतल्यावर लक्षात आलं, त्या प्राध्यापकाच्या कॉलेजमधला क्लार्कचा मुलगा पहिला होता, हा दुसरा होता, एवढाच फरक होता. त्या मुलाला मित्रांनो ते सांगतो, त्या मुलाने नंतर वाक्य वापरलं, सर म्हणे या दोघांचे मिळून जेवढे होत नाही तेवढे एकटा कमावतो, तरी यांना वाटते म्हणे आणखी किती कमाव, प्रॉब्लेमच आहे. मग मी त्यांना 1.5-2 तास घेतले. त्यानंतर 3 महिन्यांनी झाल्यानंतर टेस्टच्या नंतर फोन आला. मला खूप बरं वाटलं. मित्रांनो पैशाने सुखी होता येत नाही. तो फोन मला आजही कानात आठवतो. आवाज येतो की सर थँक्यू. म्हटलं काय झालं? मी शिरूरवरनं प्राध्यापक बोलतोय. म्हटलं काय झालं? माझा मुलगा पहिल्यांदा फर्स्ट आला, आम्ही काहीच केलं नाही. मित्रांनो या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी घरी गेले की पहिल्यांदा आपल्या मुलांच्या पाठीवर हात ठेवा. याला टच थेरपी म्हणतो. म्हणा बेटा स्पर्श करून वागा, घरून पहा. अरे टेन्शन आलं तर बायकोच्या खुशीत डोकं ठेवा, म्हणा डोक्यावर हात फिरव ग, टेन्शन कमी होईल. तिला टेन्शन आलं तर खांद्यावर डोकं ठेव, मनसोक्त रडून घे, हेही दिवस निघून जातील. म्हणा दिवस राहतील का? तर हा संसार आनंदाने करता येईल, अन्यथा कधी सुख नाही. म्हणून सांगतो मित्रांनो की याला टच थेरपी म्हणतो. एवढंच कसं तर जरा मोठे मुलं जर झाले असतील ना, हात लावत नसतील तर आजारी पडल्यावर म्हणा बेटा बोट ओढतोस का रे, पाय चेपतोस का, त्यांना स्पर्श करायची संधी द्या. कारण आई वडिलांना स्पर्श केल्याचा आनंद आपल्यालाही मिळतो, बरोबर आहे. आणि मग तो पायाचे बोट ओढत असताना एवढंच म्हणा बेटा चांगलं आणि वाईट तुला कळतं रे, जे वाटतं ते निर्णय योग्य घे. अरे मुलं कुठेही सुखी राहू शकतात हो. या देशात मेरिटमध्ये येणारे लोक डॉक्टर इंजिनियर होतात, बरोबर आहे. 60-70% घेणारे IAS IPS होतात. 40-50% घेणारे तुमच्या आमच्यासारखे नापास होणारे लोक देश चालवतात. मागच्या बेंचवरल्याच लोकांनी. आणि काहीच नाही शिकले, बाबा झाले तर सगळेच लोक हे त्यांच्या पाया पडतात. याच्यापेक्षा मोठा धंदा कोणताच नाही.
कुठेही जाईल तर तुमचे मुलं आत्मविश्वासाने जगतील. फक्त त्यांच्यामध्ये आत्मविश्वास द्या. यस बेटा, यू कॅन, तू करू शकतोस. मग बघा मुलांची प्रगती होईल. कारण मुलांची आता शिकवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याजवळ. कारण मित्रांनो, पाणीपुरीचं दुकान जर चालवलं तर लाख कलेक्टरपेक्षा जास्त कमावणारे लोक आहेत. न्हाव्याचं काम केलं मुंबईला, न्हावी आहे, केस आजही कापतो, 64 गाड्या आहेत. हनुमंतराव गायकवाड आमचे पुण्याचे झाडू साफसूफ करतात, 6000 कर्मचारी आहे, 1 लाख कमी झालेत. बरोबर आहे, साहेबांनी सांगितलेला आकडा, कारण पेपरमध्ये सगळ्या साहेबांना आकडा माहिती आहे. कारण मी आकडा ऐकला 60 1 लाख लोक त्यांच्याकडे काम करतात, झाडू साफ करणारे लोक. आमच्या पुण्यामध्ये माझ्या मुलाची एक मैत्रीण होती, तो BMW पप्पा म्हणे मी मुंबई हायवेला 200च्या स्पीडमध्ये चालवली. आता मलाही टेन्शन आलं, मुलं वा तरुण पोरं काही पण करतात. म्हटलं का रे, कोणती गाडी होती? BMW. आवाज नव्हती लागत म्हणे, कळतच नव्हतं 200 वर गेली. म्हटलं कोणाची गाडी होती रे? आमच्या कॉलेजची एक मैत्रीण, आम्ही 2-4 मित्र गेलो होतो म्हणे, 4-5 मित्र मुलं. काय करतात तिचे वडील? तर काही करत नाही म्हणे, कचरा जमा करतात. आहेत कोरेगाव पार्क मध्ये त्याचा मोठा फ्लॅट आहे, 10-15 ट्रक्स आहेत. कच्चा म्हणजे काच इकडे, प्लास्टिक तिकडे, पेपर तिकडे. कारण कचरा जमा करणारे लोक पोट भरू शकतात. मित्रांनो, कुठेही गेलं मुलं तर आत्मविश्वास असेल तर पोट भरता येतं. आणि पोट भरणं महत्वाचं आहे. किती पैसा कोणी विचारत नसतं. कसे आहात? मला एक IAS ऑफिसर अतुल पाटणे सर आहे, त्यांनी एक प्रश्न केला. माझ्या मोबाईलला एक छान मेसेज पाठवला की सर, काय मला सर म्हणतात त्या, मी कारण आम्ही त्यांचे ट्रेनर, मी पण त्यांना सर म्हणतो. सर, सायकलवर फिरणारा आणि BMW मध्ये फिरणारा या दोघांमध्ये काय फरक आहे? आणि डॉट 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 ते काही मोबाईल मध्ये बसत होतो मी, खाले 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 वर 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 त्याला गेलो आणि खाली लिहिलं लास्ट, सायकलवर रडणाऱ्यांचे अश्रू दिसतात, BMW मध्ये रडणाऱ्यांचे दिसत नाही, एवढाच फरक आहे. राईट? आनंदाने जगण्याचे इथं आहोत, इथेच आनंदाने जगू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, अनेक लोक जे मजूर आहेत त्यांच्यासाठी बोलतो, कंपनी मधल्या लेबर लोकांसाठी. तुम्ही ज्या जागेवर आहात तिथे मला इरिगेशननी घ्यावं असं स्वप्न पाहणारे लोक आहेत की नाही? आहेत ना? म्हणजे आपली पोस्ट किती महत्वाची आहे. आपली पोस्ट महत्वाची आहे. कारण मित्रांनो, लक्षात ठेवा, म्हणून आपण अत्यंत महत्वाचे लोक आहोत. स्वतःला कमी लेखायचं नाही. आणि अत्यंत चांगल्या कंपनीत आहात, जिथे कौटुंबिक वातावरण इतकं छान आहे, इतकी चांगली कंपनी आहे. आनंदाने करा काम. आणखी आपल्या कंपनीची प्रगती झाली तर कदाचित आपले बेनिफिट्स होतील, आणखी होणार. कारण जितकी कंपनी वाढेल तितके अशोक भाऊ मला माहित आहे. पण इतकं मोठे माणसं, मला आश्चर्य वाटलं. कारण अशोक भाऊ बद्दल मला त्याची जैन इरिगेशन मध्ये मागच्या वेळेस कार्यक्रम झाला, जवळ आले आणि त्यांनी सहज शेक हँड केला. कार्यक्रम 1.5 तास पूर्ण फॅमिली बसलेली होती. काही फोटो किती लोक मोठी असू शकतात मला कल्पना आली. आणि मग जवळ येऊन शेक हँड वगैरे केला. गायकवाडजी, आपण काहीतरी करूया. आणि मी अशोक जैन एवढं सांगितलं. आता अशोक जैन खूप असतात, माझ्या डोक्यात फारसं काही आलं नाही. कारण मला फक्त एवढंच माहिती होतं, जैन इरिगेशनचे 2-4 भाऊ आहे. सगळ्याबद्दल एवढी आपुलकी होती या कंपनीबद्दल. एक्झॅक्टली अशोक भाऊ कोण माहिती नाही. मी तुम्हाला तुमच्या पुढे एवढ्या लोकांच्या पुढे गंमत सांगतो, कारण हे अशोक भाऊपर्यंत जाऊ शकतो. आणि शेक हँड केला, म्हणाले ठीक आहे आपण काहीतरी करूया. बोलले, गाड्या पण उभ्या झाल्या होत्या कारण लग्नाच्या रिसेप्शन मध्ये. भाऊ गेल्यानंतर माझ्याकडे सुरेशजी जैन आले, ज्यांनी मला बोलावलं होतं. नवनाथजी, अशोक भाऊ काय बोलले? म्हटलं कोणते अशोक भाऊ? कारण अशोक म्हटलं तर म्हणे, अरे ते जॅकेटवाले, या कंपनीचे ओनर. अरे म्हटलं सॉरी, मला इतकं फील झालं, इतके मोठे लोक जवळ येऊन एखाद्याला सेकंड करतात, फार मोठेपणाचा भाग आहे. कारण इतक्या अशा लोकांसोबत मला सांगितलं इथे युनियन नाही आणि हे कंपनीचे 4 लोक तुम्हाला सगळे फेस टू फेस ओळखतात. आश्चर्य वाटतं. इतक्या चांगल्या लोकांसोबत आपण काम करत आहोत याचा अभिमान वाटला पाहिजे. म्हणून आपण एक काम करायचं मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि पुन्हा बोलतो, आपण कंपनीतला आपली गरज नाही, आपल्याला 2 पैशाची गरज आहे. आणि आपण अत्यंत भाग्यवान आहोत, इतक्या चांगल्या कंपनीत काम करतो. म्हणून निघताना म्हणायचं यस, ओके, उद्यापासून झालं पाहिजे. आपण पाहूया, साहेबांच्या पुढे करा, पण साहेबांच्या पुढे जाऊन असं नका करू, आपला हात टाईट करायचा, नाही तर त्यांना वाटेल असं काय करतात साहेब, पुन्हा प्रॉब्लेम आला. ओके, 4थी कृती, 3 कृत्या सांगितल्या आणि 5 मिनिटात आपण समोरकडे जाणार आहोत. कारण सूर्याचा लाईट येतो, म्हणून माझ्या त्या कार्यक्रमाला तो डोळ्यांवर प्रकाशाची गरज नाही, म्हणून आपण थोडंसं थांबतो आहोत. 4था प्रकार आहे की आपल्याला हसत चला, अजून म्हणून मन मोकळा हसा. माझी प्रामाणिक इच्छा आहे की अनेक लोक बघा, अनेक शहरांमध्ये हास्य क्लब आहे. कोणते लोक असतात यांचे मेंबर सांगा पाहू? रिटायर्ड झालेले, म्हणजे तरुणपणात जे नाही असले ते त्याचे मेंबर होतात. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, चुकून या हास्य क्लबचा मेंबर होऊ नका. मित्रांनो माफ करा, मी त्याच्यासाठी अनेकदा क्लासेसला गेलो.
यांच्याबद्दल टीका टिप्पणी नाही करत, कारण समदुःखी समवयाचे लोक एकत्र येतात, समाजाकडून एकही पैसा घेत नाही, त्यामुळे मी टीका करत नाही, कारण मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो. पण या हास्य क्लबचा मेंबर तुम्ही व्हायचं नसेल, होऊच नये असं माझं प्रामाणिक मत आहे. मग काय करायचं? ते ज्यांचा जेव्हा क्लब असतो तर अधूनमधून त्याच्या जवळ जाऊन उभं राहायचं, खरं खुरं हसायला येतं. आणि खरं खुरं हसले तर मेंदूमध्ये इंडोरफिन नावाचं एक लिक्विड तयार होतं, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अधिक चांगलं राहतं. माफ करा, मला योगा आहे तर मला आर्ट ऑफ लिव्हिंग आहे तर मला विपश्यना आहे तर कोणतंही तंत्र वापरत नाही. इथेही इमानदारीने शिबिराला गेलो तेव्हाही केलं नाही. 59 वर्ष वय आहे. काल आम्ही 8 तास ड्रायव्हिंग करत आलो, सकाळपासून फिरतो. 9:30-10ला घरून आमच्या जिथे व्यवस्था केली तिथून निघालो. मेडिकल कॉलेजेस काही कंपन्यांना भेटून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. काही लोकांनी चहा नाश्त्याला बोलवलं. मी 60 वर्षाचा माणूस जर 12 ते 14 तास बोलू शकतो, काम करू शकतो, तुम्ही का नाही? सगळे तरुण आहात. मग ठरवायचं, येस आय कॅन, मी करू शकतो. तर मग मात्र तुमचा मेंदू तुम्हाला मदत करेल. टी थॉट प्लस इमोशन इज इक्वल टू ऍक्शन. विचाराधी भावना बरोबर कृती होईल. म्हणून हसत चला. हसल्यामुळे एक एंडोर्फिन नावाचं लिक्विड तयार होतं. मी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून, इस्कॉन माहिती आहे का, हरे राम हरे कृष्ण टेम्पल, तिथे मी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम केलं सर. इस्कॉनमध्ये कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम केलं. भगवद्गीता जशी आहे तशी तुम्हाला कुठेही दिसलं तर पाहून घ्या. करोडो प्रती आहे बाहेर देशात वगैरे. ते माझ्या हातचं डिझाईन आणि लेटर्स आहे. त्या काळात कम्प्युटर नव्हते. प्रभुपादचे सगळे मॅक्सिमम 80% पुस्तकं मी डिझाईन केलेलं आहे. मी ती सर्व्हिस सोडली कारण मुंबईला मला क्लायमेटचं जमत नव्हतं, म्हणून मी हेल्थ डिपार्टमेंटला जॉईन झालो. नंतर तिथे असताना आम्ही उल्हासनगरला चाळीमध्ये राहायचो. 20 फुटावर चाळ, अशी तिकडून एक चाळ इकडून एक चाळ. माझ्या बाजूला एक मित्र राहायचा. एक पुढचा माणूस रोज सकाळी उठायचा आणि माझ्याकडे पाहून म्हणायचा, हा 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 नवनाथ. माझ्या बाजूला एक मित्र राहायचा, त्याला मी हळूच म्हणायचा. आम्हाला आवाज भिंतीतून ऐकायला यायचा, कारण कवेलू इंग्रजीचे कवेलूचं चाळ होती. पागल उठला रे राजा म्हणायचा मी. तो पण म्हणायचा, हसायचा. आम्ही दोघे मनातल्या मनात हसायचे. त्याला ऐकायला जायचं नाही. दुसऱ्या दिवशी तो राजाराम दिसला की राजा हा हा. तो म्हणायचा, मला दादा म्हणायचा, दादा पागल उठला रे. तो रोज हसायचा. आम्ही त्याला महिनाभर पागलच म्हणत गेलो. आता किती दिवस पागल म्हणणार, आम्हीच कंटाळलोय. पण तो काही बंद करतच नव्हता. मग एक दिवस पुन्हा सकाळी उठला, हा 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 नवनाथ. मी म्हटलं, का रे रोज दात काढतो, कशाला दात काढतोस? तो म्हणे, मला वाटलंच होतं नवनाथ तूच विचारशील, कारण मी पहिल्यापासून फार कार्टून होतो. बाप नव्हता, कार्टूनच असतात लोक, बाप नसले. फारच कार्टून असल्यामुळेच माझं शिक्षण पण झालं. कारण मुलं मला अत्यंत गरिबीतनं गेलो मित्रांनो. पैसा जमा करून मला सगळं तिकीट पिक्चरला न्यायचे, खाऊ पिऊ घालायचे, पुस्तकं द्यायचे वगैरे सगळं. कारण मी फक्त कार्टूनचे म्हणजे विनोद करायचा, पण फालतू नाही. मग त्याला म्हटलं, का रे रोज दात कशाला काढतो? तो म्हणे, अरे लेका, रात्री देवानी उचललं नाही याच्यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता रे? लक्षात आलं? खरंच सांगा, रात्री आपण गाढ झोपलो होतो. आपलं कुटुंब, बायको, पोरं, कंपनी, जैन इरिगेशन कोणी होतं का? नाही ना. उठलो की नाही मग हसत उठा, यस आजची रात्र ही आनंदात जगलो. आता खात्री आहे का आपण घरी नीट पोहोचू? काहीच खात्री नाही. भूकंप आला तर सगळे एका ठिकाणी जाऊ शकतो. पण घरी गेल्याबरोबर पुन्हा म्हणायचं, यास दिवसही जगलो. मित्रांनो, तरच आनंदाने जगू शकतो. आहो तिथेच आनंदाने जगता येतं, अन्यथा कुठेही सुख नाही. कारण सुखाने जगण्याचे मी 40,000 अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलंय. मी तुम्हाला हिंट देतो आहे. म्हणून चौथी कृती करायची आहे, हसायचं. हसण्याला काही पैसे लागतात का? नाही. सगळ्यात चांगलं हसल्यामुळे एक स्किनवर जे आहे एंडोर्फिन लिक्विड तयार झाल्यामुळे चमक येते. महिलांनी जर खुश राहायचं आहे, तुम्ही हसले तरी सुंदर दिसता, काही मेकअप करायची गरज नाही. पण काही लोक हसतच नसतात, मेकअप केलं की हसताच येत नाही. प्रॉब्लेम येईल ना. हो बरोबर आहे. तर मस्त हसा, काय गरज नाही. हसलं की सौंदर्य खुलतं. सगळे सुंदर आहोत आपल्या आई वडिलांसाठी, सगळ्या सुंदर आहोत आपल्या पतीसाठी, आपण सुंदर आहोत आपल्यासाठी. आपली पत्नी जगातली सुंदर स्त्री आहे असं समजा. तर जगात आपण मानतो कसं? माफ करा, आपल्याकडे शेंबडा पोरगा जरी असेल तरी आपल्याला आपला पोरगा गोड वाटतो की नाही? सौंदर्य ते काही गरजेचं नसतं मित्रांनो. माझी आहे 89 वर्षाची असताना आता वारली मागच्या मे महिन्यामध्ये. एकही दात नव्हता, सुरकुत्या सगळ्या पडल्या तरी मी चोरून पाहायचा, कारण इतकी सुंदर दिसायची. सुंदरता ही पाहण्यावर नसते. आहोत तसे सुंदर आहोत असं विचार करा. खरंच सांगा, मी आलो तेव्हा पहिल्यांदा जास्त सुंदर होतो की आता आलो तेव्हा जास्त सुंदर होतो की आता? आता बघा, महिला पण म्हणतात, बघा काय आश्चर्य आहे. अरे अर्ध्या 1 तासामध्ये जर सुंदर होता येतं, आयुष्यभर प्रयत्न केला तर किती सुंदर होता येईल. लक्षात ठेवा, माझे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस चालतात सगळीकडे.
मी सांगतोय तुम्हाला, हसल्यामुळं काय होतं, स्किन पण चांगली राहते आणि त्यामुळे झोप रात्री छान येते, डायजेशन सिस्टम उत्तम होते, डायजेशन उत्तम झाल्यामुळे मानसिक शारीरिक आजार भरपूर सारे कमी होतात. म्हणून चौथा भाग आहे हसा. ओके, चौथा शब्द सांगितला. पहिला यस म्हणा, 5 शब्द लक्षात ठेवा. दुसरा आहे चुटकी वाजवा, तिसरा आहे डोक्यावरनं हात फिरवा, चौथा आहे नाचा, आणि 5वा आणि शेवटचा प्रश्न सांगतो कारण आता आपल्याला सूर्य मदत करतो आहे. सगळ्यांच्या घरात टेप, रेडिओ, डीव्हीडी प्लेअर वगैरे आहे? नक्कीच आहे. मित्रांनो, आम्ही लहान होतो तेव्हा आमचे एक स्वप्न होते, एक सायकल असावी, एक रेडिओ असावा आणि एक घड्याळ असावी. बरोबर आहे साहेब? सायकल, रेडिओ, घड्याळ म्हणजे सुखी माणूस समजायचे. आज प्रत्येकाकडे मोबाईल्स आहेत, हो, गाड्या आहेत, तरी सुखी झालो का प्रश्न विचारा. नाही ना? मग सुखाने जगण्याचे प्रकार मी सांगतो. करोडो रुपये असतील तरी सुखाने राहता येत नाही. अशोक भाऊ तुमच्यावर का खर्च करतात? कंपनीचा यासाठी खर्च होत नाही का? होतो. खरं सांगू का, कंपनीचं किती प्रॉफिट होतं याची गरज नाही. तुम्हाला काहीतरी दिल्याचा आनंद हा पैशात न मिळणार आहे, म्हणून ते प्रयत्न करतात. एम आय राईट साहेब? बरोबर आहे. आपण सुद्धा काम करतो, म्हणून लक्षात ठेवायचं. अशा माणसांच्या छत्रछायेखाली तुम्ही आहात की आपल्याला या माणसाला काहीतरी करता येईल का? आपलं कुटुंब तर जगणार आहे, हो. एवढ्या वर्षावर आपल्या एवढा जो पगार मिळतो त्याच्या वर्षावर अन्न वस्त्र निवारा देता येईल की नाही? मुलांना देता येईल. आणि मुलांसाठी खूप काही करून ठेवू नका. बंगले गाड्या वगैरे, ज्यांच्या मुलांचे बंगले गाड्या केले त्यांच्याच काउन्सिलिंग करतोय मी. त्यांच्याच मुलाचे जास्त प्रॉब्लेम आहे. गरीबाचे मुलं मजुरी करून 90-95% घेऊ शकतात, म्हणून आपलेही मुलं पुढे जातील, काळजी करू नका. मग काय करायचं? हसा, हसत राहा. घरी जाऊन बायको पोरांबरोबर हसा, नाही का? आता इथून गेल्याबरोबर बायकोकडे पाहून हसाल तर बायको विचारेल, हा माणूस पुन्हा प्रॉब्लेम आला, नाही का? एका माणसाने तर मला क्लासमधून 3 दिवस यशदाला क्लासेस होते, मी सांगितलं होतं वेणी गजरा घेऊन जाता का? त्या दिवशी संध्याकाळी गजरा घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी आल्याबरोबर म्हणे, सर तुमच्या क्लासमुळे माझ्या घरात प्रॉब्लेम निर्माण झाला. म्हटलं काय झालं? गजरा घेऊन गेलो म्हणे. बायकोने विचारलं म्हणे किती गजरे आणले होते? पुन्हा प्रॉब्लेम आला. एकच कसा घरी आला? पुन्हा प्रॉब्लेम आला. काय कठीण का? सुखाने जगण्याचे मार्ग फार वेगळे आहे. लगेच बदलू नका, हळूहळू बदला, नाहीतर हळूहळू सुरू करा, नाही तर फार प्रॉब्लेम येतात. ओके, कारण घरचे लोक तुम्हाला ओळखतात. बरोबर आहे? माणूस गेला कसा आला कसा. तर थोडंसं हसायचं तर केव्हापासून हळूहळू सराव करा. याला आपण नियोजन म्हणतो. कधीतरी संधी मिळाली तर आपण वेगळ्या पद्धतीने HRDच्या माध्यमातून नक्की मिळणार आहे. पुढे 2-3 दिवसाचे आपण, मला माहिती आहे भाऊ करतील आणि आपण ते करूया. म्हणून चौथा शब्द आहे हसा. हसण्याला एकही पैसा लागत नाही आणि हसल्यामुळे सौंदर्य खुलतं. आहोत तसेच सुंदर आहोत मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. आणि 5वा आणि महत्वाचा मुद्दा, सगळ्यांच्या घरात टेप, रेडिओ, डीव्हीडी प्लेअर आहे. आजपासून एक काम करा, आजच जायचं घरी गेल्याबरोबर. तुमचे मुलं मोठे असतील तर घराच्या बाहेर काढून ठेवा किंवा त्यांना त्यांच्या रूम मध्ये पाठवा. दार खिडक्या बंद करायच्या आणि कोंबडी पळाली किंवा झिंगाट गाणं लावायचं. दोघाय नवरा बायकोने मिळून नाचायचं. यांच्यासारखा ताण कमी करण्याचं कोणतंच तंत्र नाही. आता काही लोक हसले, काही सिनियर लोक जर उद्या आज जाऊन घरी जाऊन बायकोला म्हणतील आपण दोघं नाचू, तर ती म्हणेल काय वेळ झालं की काय तरुणपणात नाही सुचलं, आता कुठून सुचलं याला, नाही का? बरोबर आहे? कठीणच काम आहे. आणि पुन्हा विचारतील का बरं नाचात म्हणायचं. तुम्ही म्हणाल, कोणी जाऊन म्हणतील गायकवाड साहेबांनी शिकवलं, मग तिथं म्हणतील तिथं कोणासोबत नाचले, पुन्हा प्रॉब्लेम येईल. आणखी अडचणच आहे, कारण बायका आपल्याला चांगलं ओळखतात. तर काय करायचं? नाचा म्हणजे काय? मी यशदामध्ये पुन्हा एका ऑफिसर असिस्टंट कमिशनर मॅडमने मला प्रश्न विचारला होता. 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सर म्हणे, तुम्ही सांगता म्हणे आम्हाला दोघं नवरा बायको मिळून नाचा, तुम्ही दोघं नवरा बायको नाचता का? हा प्रश्न मला विचारला. बरोबर आहे की नाही? जर मी तुम्हाला शिकवतो तुम्हाला आलं पाहिजे की नाही? मी काय उत्तर दिलं तेवढं सांगतो आणि मग पुढच्या आपण प्रयोगाकडे जाणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला दार खिडक्या बंद करून नाचा म्हणून सांगितलं, बरोबर आहे? आम्ही दोघं नवरा बायको दार खिडक्या बंद नसतो करत, सताड उघड्या ठेवतो आणि घरात नाचतो. घरातच नाचतो असं नाही, एखाद्या लग्नात किंवा पार्टीत गेलं तिथंही दोघं मिळून नाचतो. अहो तिथेच नाचतो असं नाही, एखाद्या दुकानात जरी गेलं ना तर मी म्हटलं तसं तसं माझी बायको नाचते, माझ्या बायकोने म्हटलं तसं तसं मी नाचतो. मग नाचण्याची गरज आहे का? लक्षात आलं? संसार कसा दोघांनी मिळून नाचून करायचा असतो, पण आमच्याकडे एकतर बायको नाचवते नवऱ्याला किंवा नवरा नाचवतो बायकोला, म्हणून प्रॉब्लेम आहे. म्हणून आजपासून घरात जा, आपल्या बायको म्हणतील तिच्या पद्धतीने यस यस म्हणा. सुंदर दिसते म्हटलं तरी दिवस चांगला जाईल. आजची भाजी सुरेख झाली म्हटलं तरी छान, अहो काय दिवस चांगला. पण काही लोक
सताड खातात, ढेकर बाहेर जाऊन देतात. अरे बायकोला बरं वाटावं म्हणून एवढं तर करा. याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. असं आता कौतुकही करत नाही, रोज खातो नाही का. माझ्या एका मित्राने मला गंमत सांगितलं, म्हणे आम्हाला कोणतरी शिकवलं म्हणे घरी गेल्यावर बायकोचं कौतुक करावं. घरी गेलो म्हटलं म्हणे, पहिल्यांदा गेलो तिला म्हटलं म्हणे भाजी सुरेख झाली. ती काहीच बोलली नाही म्हणे. उठली, गडवा ग्लास घेतला, माठातून पाणी आणून ठेवलं. मला वाटलं म्हणे आपली बायको भैताडच आहे. भैताड शब्द समजला का? विदर्भात नाही. भैताड पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांना नाही समजत. मला साहेब लोक भैताड म्हणजे काय? भैताड म्हणजे बावळट अधिक बावळट, दोनदा बावळट म्हणजे भैताड. समजलं का? आमच्याकडले विदर्भातले लोक बायकांना भैताड म्हणतात आणि बायका सुद्धा आम्हाला तेच म्हणतात. आमचे हे बाई इतके भोळे म्हणजे बावळटच म्हणायचं असतं नवऱ्याला, पण बायका म्हणत नाही, फार हुशार असतात. भोळे म्हणजे बावळट. तर मित्रांनो, मग म्हणे मी भैताड दिसते, कौतुक करतो, काहीच उत्तर का नाही. पहिला घास खाल्ला, सहज बोललो. मग दुसरा तिसरा शेवटचा घास उरला, तिच्या डोळ्यात डोळे टाकले आणि गळ्याला हात लावला म्हणे. आणि खरंच शपथ घेऊन सांगतो म्हणे आजची भाजी फार सुरू झाली. तर लगेच ओरडली म्हणे, हा शेजारींकडून आणलेली भाजी मेले तुम्हाला अशीच मी जेव्हा करते तेव्हा कशी लागेल. पण कमीत कमी तर घरी जाऊन आताच गेलं की आज काही भाजी सुरेख झाला असं काही म्हणू नका, पुन्हा प्रॉब्लेम येईल नाही का. आणि कोणी केली असं काही वगैरे काही विचार करू नका. घरात एकच बाई आहे, तीच करत असते, बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम निर्माण होतो. पण पाचवा शब्द आहे नाचा. चला 5 याची प्रॅक्टिस करूया आणि पुढे जाऊया. हात वर धरा, जोरात म्हणायचं कमावून. दुसरं, तिसरं, 5 शब्द लक्षात राहतील. चौथं हसा आणि 5वं नाचा, मिळून नाचा. कंपनीत सुद्धा साहेब बनतील तस यस सर, यस सर, यस सर नाचा. मग एक दिवस साहेबांना म्हणा, सर आता आपण असं करूया का? साहेब म्हणतील, हो रोज माझ्या पद्धतीने नाचत होते, आता तुझ्या पद्धतीने. याला मिळून नाचणे म्हणतात. हे टीमवर्क आहे. टीमवर्क आहे, लक्षात ठेवा. मिळून नाचायचं असतं. म्हणून आमचे नाईक साहेब मला बऱ्याच वेळेला फोन करून म्हणायचे, सर आपण काहीतरी छोटं मोठं छानपैकी घेऊया. म्हटलं छानपैकी घेऊया, जरा मजा येईल. आणि आता त्याच्याही पेक्षा मजा, थोडंसं नाच गाणं पण आपण पाहणार आहोत. संमोहन काय आहे तर मी माझ्या मुलाला थोडक्यात समजावून सांगायला सांगतो की संमोहन एक मनाची जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेलं एक शास्त्र आहे. मनाचं शास्त्र आहे. मानसशास्त्रामध्ये, सायकोलॉजीमध्ये हा विषय शिकवला जातो. त्यामुळे आपण प्रॅक्टिकली जाण्यापूर्वी मी थोडंसं, मला 5 मिनिटं ब्रेक पण होईल आणि तुम्ही बसलेले आहात, काळजी नका करू. आणि तो संमोहन म्हणजे काय, एखादी टेस्ट वगैरे घेता येईल. TEA मेथड, थॉट प्लस इमोशन इज इक्वल टू ॲक्शन, काय आहे ते पण आपल्याला पाहता येईल. पण मी त्याला तुमच्या पुढे देतोय कारण पुढचं भविष्य, पुढची पिढी तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर मुलगा तयार आहे. त्याने पण 350-400च्या वर प्रयोग केले. तुमच्याबरोबर आहे. अमेरिकेला 3 वर्षे 3 लाखाची सर्व्हिस सोडून आलाय आणि तो तुमच्याबरोबर राहणार आहे. थँक्यू. थँक्यू. नमस्कार मित्रांनो.